आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र पहिले शमूएल ह्याचा 3रा अध्याय उघडूया. लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ सॅम्युएल. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 3. हा अध्याय जो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे, खूप प्रसिद्ध आहे, खूप इन्स्पायरिंग आहे. शाल वी ऑल रीड इट. मी तुम्हा सर्वांसाठी हे अध्याय वाचत आहे. प्लीज रीड अलॉंग विथ मी. आणि शमूएल मूल एलीच्या समोर यहोवाची सेवा करीत होता, आणि यहोवाचे वचन त्या दिवसात विरळ होते. वारंवार काही दर्शन होत नव्हते. आणि त्यावेळेस असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, आणि त्याचे डोळे मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते, आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता. आणि देवाचा कोश यहोवाच्या मंदिरात होता, तेथे शमूएल निजला होता. आणि यहोवाने शमूएलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, मी येथे आहे. मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तू मला बोलावले. आणि त्याने म्हटले, मी बोलावले नाही, परत जाऊन निज. तेव्हा तो जाऊन निजला. मग यहोवाने शमूएलाला अशी पुन्हा हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तू मला बोलावले. त्याने उत्तर केले, माझ्या मुला, मी बोलावले नाही, परत जाऊन निज. शमूएलाने तर अजून यहोवाला ओळखले नव्हते, आणि यहोवाचे वचन अजून त्याला प्रगट झाले नव्हते. मग यहोवाने शमूएलाला पुन्हा 3ऱ्याने हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे, कारण तू मला बोलावले. तेव्हा एलीला समजले की यहोवाने मुलाला हाक मारली आहे. मग एली शमूएलाला म्हणाला, तू जाऊन निज, आणि असे होऊ दे की जर तो तुला हाक मारील तर असे म्हण, हे यहोवा, बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या ठिकाणी निजला, आणि यहोवा येऊन उभा राहिला, आणि पूर्वीप्रमाणे त्याने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे. मग यहोवाने शमूएलाला म्हटले, पहा, इस्रायलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की जो कोणी ती ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. जे मी एलीच्या घराण्याविषयी सांगितले ते सर्व प्रारंभापासून शेवटापर्यंत मी त्या दिवशी त्याच्या विरुद्ध करीन. कारण मी त्याला सांगितले की जो अन्याय त्याला माहीत आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन. कारण त्याच्या मुलांनी आपणांवर शाप आणला, तरी त्याने त्यांना आवरले नाही. यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण याकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही होऊ देणार नाही. नंतर शमूएल सकाळपर्यंत निजला. मग त्याने यहोवाच्या मंदिराची दारे उघडली. पण शमूएल एलीला हा साक्षात्कार कळवायला भ्याला. मग एलीने शमूएलाला हाक मारून म्हटले, माझ्या मुला शमूएला. तेव्हा तो म्हणाला, मी येथे आहे. मग त्याने म्हटले, जी गोष्ट यहोवा तुझ्याशी बोलला ती काय आहे? मी तुला विनंती करतो, ती माझ्यापासून गुप्त ठेवू नको. ज्या गोष्टी त्याने तुला सांगितल्या त्यातले काही जर तू माझ्यापासून गुप्त ठेवशील तर देव तुझे तसे व त्यापेक्षा अधिक करो. तेव्हा शमूएलाने सर्व गोष्टी त्याला सांगितल्या व त्याच्यापासून काही गुप्त ठेवले नाही. मग तो म्हणाला, तो यहोवा आहे, त्याला बरे वाटेल ते तो करो. आणि शमूएल वाढत गेला, आणि यहोवा त्याच्या संगती होता, आणि त्याने त्याच्या सर्व गोष्टीतून काही खाली पडू दिले नाही. आणि शमूएल यहोवाचा भविष्यवादी व्हायला स्थापलेला आहे असे दानापासून बरशेबापर्यंत सर्व इस्रायलांनी ओळखले. आणि शिलोत यहोवा पुन्हा दिसला, कारण यहोवा शिलो येथे यहोवाच्या वचनांकडून शमूएलाला प्रगट झाला. शमूएलाची ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे की शमूएल कसा होता. शमूएल ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला त्याच्या
आईने त्याला काय केलं होतं, तर त्याला मंदिरामध्ये देवाच्या सेवेसाठी दिलं होतं. आणि या ठिकाणी आपण पाहतो, की शमूएल ज्यावेळेला लहान आहे, तो देवाची वाणी ऐकतो. काहीतरी विशेष असं वाटतं ना, की शमूएल देवाची वाणी ऐकतो. येशू म्हणाला होता, की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे चालतात. Jesus said that my sheep hear my voice and they follow me. आज आपण देखील कोण आहोत, तर त्याचे मेंढरे आहोत. त्याचा कळप आहोत. वी आर ए शीप, वी आर एस फ्लॉक. तो उत्तम मेंढपाळ आहे, ठीक की नाही? योहान 10 मध्ये प्रभू काय म्हणला होता? तो म्हणाला, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे चालतात. जो मेंढपाळ आहे तो आज तुमच्याशी व माझ्याशी बोलू इच्छितो. डिरेक्टली, पर्सनली, स्पेसिफिकली टू यू. अशा प्रकारामध्ये की आपण त्याच्या मागे रोज चालावं, दिवस आणि दिवस, डे बाय डे, so that we may follow him. He desires to speak to us individually as well. सत्य आहे हे, की त्याला आपल्याशी बोलायचं आहे. He wants to speak to us. He speaks to me. एक इन्सिडेंट मला असं वाटतं आय वॉन्ट टू शेअर विथ यू. काही लोक असे असतात किंवा जे काही लोकांना असं वाटतं की मे बी गॉड डझंट स्पीक टुडे. देव पहिल्यासारखा बोलत नाही किंवा देव पहिले जसा ऑडिबली बोलत होता लोकांशी तसा बोलत नाही. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की गॉड डझंट स्पीक एनी मोर. सम पीपल हॅव दिस मिसकन्सेप्शन किंवा कधी त्यांना या विषयावर कधी कोणी शिकवलं नसतं, सांगितलं नसतं. सो देर इज अ बिग कन्फ्युजन इन आवर हेड्स की एक्झॅक्टली डज गॉड स्पीक. कारण इन द बायबल इट इज एव्हिडेंट दॅट ही इज स्पीकिंग. देव त्याच्या दासांशी काय करत होता? बोलत होता एव्हिडेंटली. तर इथं आपल्याला प्रश्न पडतो काय काय वेळेला की खरंच देव आज बोलत आहे की नाही. काही दिवसांपूर्वी आय रिमेंबर आय वॉज रीडिंग द बायबल. दुपारी 12-12:30ची वेळ असेल आणि मी माझं शास्त्र वाचल्यानंतर फ्यू वर्सेस मी थोड्या वेळासाठी जाऊन पडलो ऑन द बेड. आय जस्ट फेल्ट ऑफ लाईंग डाऊन फॉर अ वाईल. आणि मी पडलेला असताना अशा स्थितीमध्ये अक्षरशः मला डुलकी लागली. आय स्लेप्ट. And this is my testimony to you in the last week that I heard God's voice in my heart. देवाची वाणी मी ऐकली की उठ आणि प्रार्थना कर. And I suddenly got up आणि मला एकदम असं जाणवलं की what am I doing? This is not the way to pray, to just read the Bible and lie down. I must pray. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गोष्टीनंतर मी त्या गोष्टींवर विचार करू लागलो की काय होतं हे, कसं, म्हणजे हाऊ डिड आय फील दिस. मला हे विचार मनात एकदम अचानक कुठून आले. मी तर झोपत होतो. And then I understood that the Lord wanted to tell me that get up and pray. This was a personal testimony that happened last week. I'm encouraging you to understand this की देव आपल्याशी प्रत्यक्षात बोलायला तो तत्पर. ही इज वेटिंग टू टॉक टू यू. आणि देव काय करतो? देव बोलत आहे. प्रश्न असा आहे की लोकांना जो प्रश्न पडल्याने खरंच असं होऊ शकतं का? देवाची वाणी येऊ शकते का? खरंच देव बोलू शकतो का आज? हा प्रश्न सगळ्यांना पडतो कधी ना कधी. का? मला तर ऐकू येत नाही किंवा मला समजत नाही. सी द क्वेश्चन इज इट पॉसिबल? अँड द आन्सर इज येस. गॉड डज स्पीक. प्रभू येशू काय म्हणाला आपल्याला योहान 10 मध्ये? माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. They hear his voice. Are we hearing his voice? Because the Bible is evident. पवित्र शास्त्र आपल्यासाठी हे स्पष्ट करून देतं की देव आपल्याशी आज देखील बोलत आहे, है ना? कसं? तर आपल्याला पवित्र शास्त्रामधनं काय माहिती आहे का काय कळतं की बरेच अनेक वेगवेगळ्या प्रकारातून देव आपल्याशी बोलतो. आय वॉन्ट टू टेल यू सम ऑफ दीज पॉइंट्स की देव आपल्याशी कशा प्रकारे बोलतो. कारण जर आपल्याला माहीतच नाही तो कशा प्रकारे बोलतो, वी विल नॉट लर्न टू लिसन टू हिज व्हॉइस. फर्स्टली, गॉड स्पीक्स ऑडिबली. देव आपल्याशी प्रत्यक्षात देखील बोलू इच्छितो, प्रत्यक्षात बोलू शकतो.
He may choose to speak to you and me audibly when you can hear his voice. स्तोत्र 29 मध्ये काय म्हणलेलं आहे की त्याची वाणी कशी आहे, त्याचा आवाज कसा आहे. देवाचा आवाज जो आहे ना, द व्हॉइस ऑफ द लॉर्ड इज मजेस्टिक असं म्हटलेलं आहे. द व्हॉइस ऑफ द लॉर्ड इज पॉवरफुल. पॉवरफुल अँड मॅजेस्टिक म्हणजेच काय, इट इज ऑडिबल, यू कॅन हिअर इट. जसं इथं शमूएलला ऐकू आलं. वन ऑफ द वेज गॉड टॉक्स इज ऑडिबली. दुसरी गोष्ट अशी आहे की देव कसा बोलतो, तर देव त्याच्या दूतांद्वारे बोलतो. एंजेलिक व्हिजिटेशन्स म्हणजेच काय, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये देवाच्या दूतांद्वारे त्याचा मेसेज येऊ शकतो. आठवतो दानिएलला कधी तो कुठं गुहेत असेल त्यावेळेला देवाचा दूत पाठवला होता. दानिएल कधी झोपलेला असेल किंवा त्याला देवानी दृष्टांत दाखवला तेव्हा देवाच्या दूतांनी त्याला नेलं. वी सी दॅट एंजेलिक व्हिजिटेशन्स हॅपनिंग. आणि त्यावेळेला देवाचा संदेश ते घेऊन येतात. डॅनियल चॅप्टर 9 तो काय म्हणतो की देवाचा संदेश मी तुझ्याकडे घेऊन आलेलो आहोत. कोण? देवाचा दूत होता तो. मरियम मगदलिया ज्या वेळेला त्या थडग्यात जाती आणि उघडून बघती तर तिला कोण सापडतात? एंजेलिक व्हिजिटेशन्स. द लॉर्ड स्पोक टू हर that what are you searching here, Mary? He is risen. God speaks audibly. God speaks to his angelic visitations. दुसरी गोष्ट म्हणजे देव चिन्ह चमत्काराद्वारे देखील बोलतो. अनेक चिन्ह अनेक चमत्कार ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये होत असतात. आता ते चिन्ह चमत्कार म्हणजे असे अद्भुत आणि सुपर नॅचरल असण्याची गरज नाही. आपल्यामध्ये काय असतं माहिती आहे का, वी हॅव अ मिसकन्सेप्शन. आपल्याला वाटतं लाल समुद्र जोपर्यंत दुभागत नाही परत तोपर्यंत चिन्ह होणारच नाही किंवा त्या चिन्हाला मी मानणारच नाही. जोपर्यंत पर्वत इथून तिथं हलत नाही तोपर्यंत मी त्या चिन्हाला मानत नाही. नो, गॉड वर्क्स सो वंडरफुली. समटाइम्स यू सी स्मॉल साइन्स, स्मॉल वंडर्स इन युअर लाईफ, की आपल्याला जाणवतं अरे ही गोष्ट कालपर्यंत अशक्य होती, मला आज कसं काय घडली. अँड यू फिगर आउट की देवाचा यामध्ये हात आहे. देव आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत आहे. देवाचे अद्भुत चिन्ह चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये जे घडत असतात हे देवाची एक पद्धत आहे आपल्याशी बोलायची. त्याचप्रमाणे तो कशाद्वारे बोलतो तर विथ विजन्स. लोकांना काय म्हणलंय शेवटच्या जोएलच्या पुस्तकामध्ये, इन द बुक ऑफ जोएल है ना, योएलाच्या पुस्तकामध्ये, आणि तेच अध्याय जो प्रेषित पेत्र पुढे जाऊन प्रेषितांच्या कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जो सांगतो सगळ्या लोकांना की देव म्हणतो शेवटच्या दिवसांमध्ये मी माझ्या लोकांवर पवित्र आत्म्याची ओतणी अशा प्रकारे करेल की ते लोक काय बघतील तर दृष्टांत बघतील. दे विल सी विजन्स. द ओल्ड मेन विल सी विजन्स अँड द यंग विल सी ड्रीम्स. बरोबर आहे की नाही? थ्रू साइन्स, थ्रू वंडर्स, थ्रू ड्रीम्स, थ्रू विजन्स देव आपल्याशी बोलू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी आहे की देव आपल्याशी कसं बोलतो तर ही स्पीक्स थ्रू हिज क्रिएशन. स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, इट्स अ व्हेरी फेमस वर्ड्स, तुम्हाला माहित असेल. स्तोत्र 19 पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, दॅट द हेव्हन्स डिक्लेअर हिज ग्लोरी. हे की नाही? असं म्हणण्यात येतं की जे आकाश आहे, जे पृथ्वी जी आहे ते त्याचं गौरव आपल्याला दर्शवून दाखवतं. इट स्पीक्स टू अस अबाउट द ग्लोरी ऑफ द लॉर्ड अँड द स्काईज शो हिज हँडीवर्क. कधी असं झालंय का तुम्ही आकाशाकडे पाहिलंय आणि असं वाटलंय की काय देवाचं करणे, काय देवाचं कार्य आहे, काय देवाचं क्रिएशन आहे. And when you are marveling at that, when you are looking at that, focusing at that, you know God is speaking to you. देव मोशेला कशाद्वारे भेटला होता? एका जळत्या झुडपामध्ये, एका डोंगरावर. थ्रू हिज क्रिएशन, थ्रू अ बुश, है ना, that was on fire. God speaks to us through his creation as well. तुम्ही एकदा प्रयत्न तरी करून बघा की जर तुम्ही घराबाहेर पडला, जर तुम्हाला काही दिसतं, देवाची क्रिएशन ज्यावेळेला दिसत आहे, कॅन यू इमॅजिन इफ यू आर जस्ट लुकिंग ॲट इट अँड वंडरिंग काय देवाची क्रिएशन आहे, किती ब्युटिफुल आहे, कसं त्यांनी केलं असेल. यू अंडरस्टँड दॅट गॉड विल स्टार्ट स्पीकिंग टू यू इन न्यू वेज. दुसरी गोष्ट अशी आहे की देव कसा बोलतो आपल्याशी, तर देव त्याच्या दासांद्वारे, त्याच्या सेवकांद्वारे आपल्याशी बोलतो. जसं आता पुढे जाऊन हाच शमूएल काय होणार आहे तर एक भविष्यवादी बनतो जो देवाची वाणी घेऊन लोकांना सांगतो. बरोबर आहे? म्हणजेच काय, तो कोणाशी बोलतो? आपल्याशी जेव्हा बोलतो तर त्याच्या सेवकांचा पण उपयोग करतो, त्याच्या दासांचा तो उपयोग करतो की त्या लोकांद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. समटाइम्स अ मॅन माइट कम टू यू अँड से, आय हॅव अ रेव्हलेशन फॉर यू. देवाने मला एक वाणी तुझ्यासाठी दिलेली आहे. किंवा बरेच वेळा काही लोकांकडे एक इंट्युएशन येतं आणि असं वाटतं देर आर 2-3 कन्फर्मेशन्स कमिंग फ्रॉम 2-3 पीपल.
अँड यू अंडरस्टँड दॅट इट इज द लॉर्ड स्पीकिंग. कारण ते म्हणतील मी तर तुझ्याबद्दल कधी विचार पण करत नव्हतो, अचानक मला असं वाटलं तुला मी बोलवावं, तुला फोन करावा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करावी, की तुला सांगावं की देव तुझ्याबरोबर आहे, देव तुला सहाय्य करत आहे. इट कुड बी एनिथिंग, बट गॉड स्पीक्स टू अस थ्रू हिज सर्वंट्स. अजून एक मेन एक्झाम्पल जर जर आपल्याला पाहायचं असेल तर पाऊल ज्या वेळेला तो दमस्कसच्या रस्त्यावरून जात होता आणि तो त्याच्यानंतर आंधळा झाला, ओके, अँड फॉर 3 days ही वॉज ब्लाइंड, बरोबर आहे. आणि त्यानंतर कोण आला? अनन्यास, है ना. अननायास आला तिकडं. अनन्या तिकडं आल्यानंतर काय करतो तो? तो म्हणतो प्रभू येशूची वाणी ही आहे तुझ्यासाठी, दॅट नाव गेट अप अँड बॅप्टाइज युअरसेल्फ. अनन्याने काय केलंय? देवाची वाणी पाऊलापर्यंत पोहोचवली. देवाचे सेवक, देवाचे दास काय करत होते? आपल्यापर्यंत देवाचं वचन, जे आज आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे, दॅट इज गॉड स्पीकिंग टू अस थ्रू हिज सर्वंट्स. ज्यांनी लिहून काढलं, जे लोक त्यावेळेला प्रचार करत होते, एकमेकांना बोध करत होते, एकमेकांना प्रार्थनेत सहाय्य करत होते. गॉड स्पीक्स थ्रू हिज सर्वंट्स. अनदर पॉइंट वेन गॉड स्पीक्स टू अस, इफ यू लाईक यू कॅन जॉट दिस डाऊन, कारण हे आपल्याला माहित पाहिजे की देव आपल्याशी कसं बोलतो. असं नको व्हायला की आपण हे सगळं ऐकल्यानंतर समजण्यासाठी की सगळं विसरून गेलो देव कसं बोलतो. Okay, so if you want, you can write this down, because the more you understand, the more you are figuring out की देव आपल्याशी कसा बोलतो. Maybe next time in your life, maybe henceforth, इथून पुढं तुम्ही खरंच देवाची वाणी ऐकण्यासाठी तत्पर व्हाल. You will start looking and searching if God is truly speaking to me through these things. You will look at nature in a different way. You will speak to servants of the Lord की काय तुला वाटतं, देव कसं तुझ्याशी बोलतो मला सांग. अनन्या आणि सफीरा असं म्हणतात, ते पुढे जाऊन आणि प्रिसिल्ला आणि अक्विला काय करतात, ते पावलाला विचारायचे की तुझ्याकडे काय आहे का देवाची वाणी, गिव्ह अस सम विजडम. दे यूज टू रिलाय ऑन पॉल. त्याचबरोबर आपण पाहतो की देव त्याच्या लिहिलेल्या या शब्दाद्वारे पण बोलतो. आपलं हे पवित्र शास्त्र, गॉड स्पीक्स टू अस थ्रू द रिटन वर्ड. ही देव आपल्याशी बोलण्याचा सर्वात मोठा जरिया जो आहे ना, तर कुठला असेल तर इट इज ऍक्च्युली द रिटन वर्ड. किती त्याला बोलायचं आपल्याशी, कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी त्याला आपल्याला सांगायच्या आहेत, आणि तो आपल्याशी कसं बोलतो तर या वचनाद्वारे. द पॉइंट इज दॅट आर वी रीडिंग इट, आर वी लिस्निंग टू हिज व्हॉइस. देवाचं वचन आज आपण वाचत आहोत का, ऐकत आहोत का देवाची वाणी? काय म्हणलेलं आहे इथं बघा तुम्ही, शेवटच्या वचनांमध्ये, याच चॅप्टरच्या शेवटच्या वचनांमध्ये काय म्हणलंय की देव कसा बोलत होता. तर असं म्हटलं 21व्या वचनामध्ये, आणि शिलोत यहोवा पुन्हा दिसला, कारण यहोवा शिलो येथे यहोवाच्या वचनांकडून शमूएलाला प्रगट झाला. हाऊ वॉज द लॉर्ड रिव्हील्ड? इंग्लिशमध्ये असं लिहिलं, द लॉर्ड वॉज रिव्हील्ड टू सॅम्युएल थ्रू द वर्ड, दिस वर्ड. म्हणजेच काय, तर देव वचनाद्वारे पण त्याच्याशी त्यावेळेला बोलत होता. त्यानंतर देवाचं एक माध्यम आहे, इट्स अ मीडियम हाऊ ही टॉक्स टू अस थ्रू द वर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाद्वारे बोलतो, तर त्याच्या लिव्हिंग वर्ड. हु इज द लिव्हिंग वर्ड? इन द बिगिनिंग वॉज द वर्ड बिकेम फ्लेश, है ना. इट इज जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आज आपल्याशी पण काय करतो, तो प्रत्यक्षात बोलत आहे. द लिव्हिंग वर्ड ऑफ द लॉर्ड. शाऊलाशी ज्या वेळेला प्रभू बोलला, त्यावेळेला शाऊल कसा ऐकतो त्याची वाणी? ही सेज, आय हर्ड इट, आय पर्सनली हर्ड इट. प्रभूचं पुनरुत्थान झालं होतं, प्रभूचं वर घेणं झालं होतं. ही वॉज इन हेवन ॲट दॅट टाइम. पण ज्या वेळेला शाऊल जो होता तो मंडळीचा छळ करत होता आणि तो दमस्कसला निघाला होता लोकांसाठी अरेस्ट वॉरंट घेऊन, बरोबर की नाही, महायाजकाकडून. तर त्यावेळेला जेव्हा तो निघालेला आहे, तर तो काय करतो, तो चालत चालत अचानक रस्त्यावर जमिनीवर पडतो, कारण एक खूप मोठा प्रकाश तिथं चचाकला. आणि ज्या वेळेला ते प्रकाशाने तो आंधळा झाला, तो खाली पडलेल्या अवस्थेमध्ये तो एक वाणी ऐकतो. आणि तो त्यावेळेला त्याला का विचारतो म्हणून की तू कोण आहेस प्रभू, तू कोण आहेस? ही इज लिस्निंग टू द रिअल व्हॉइस ऑफ द लॉर्ड. म्हणजेच देवाची अजून एक पद्धत आपल्याशी बोलायची कशी आहे, तर प्रत्यक्षात आपल्याशी तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला भेटून आपल्याशी बोलू शकतो. डोंट यू थिंक दॅट ही कॅन विजिट यू? डोंट यू थिंक दॅट ही वॉन्ट्स टू टॉक विथ यू? कारण तोच बोलला ना, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. म्हणजे त्याला बोलायचं आहे, त्याला तुमच्याशी कितीतरी गोष्टी सांगायच्या असतील. डोंट थिंक दिस वॉज जस्ट अन एक्सपिरियन्स फॉर पॉल एक्सक्लुसिव्हली.
फक्त पावलालाच असं दर्शन झालं, त्याच्याशी तो बोलला, इथून पुढे नाही, असं नाहीये. तो पुढे जाऊन प्रगटीकरणामध्ये योहानाला पण भेटला, आहे की नाही, जेव्हा तो 100 वर्षापेक्षा अधिक वर्षाचा होता. प्रगटीकरणमध्ये काय म्हणलेलं आहे, येशू ख्रिस्त तिथं प्रगट झाला, अँड दॅट टाइम द लॉर्ड हिमसेल्फ स्पोक टू जॉन एव्हरीथिंग, इजंट इट. आणि एवढंच नाही तर देव आपल्याशी अजून कसा बोलतो, तर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये कसा आहे, भरून आहे. देवाने आपल्याला दिलेलं हे खूप मोठी भेट आहे. इट इज द गिफ्ट, अ फ्री गिफ्ट विच वी हॅव डन नथिंग फॉर. आपण असं काहीच केलं नाही की त्यांनी आपल्याला हे पवित्र आत्म्याचं दान द्यावं. आणि प्रभू आपल्याला योहान 16 मध्ये काय म्हणतो माहितीये का, तो म्हणतो की तो जो पवित्र आत्मा आहे तो तुमच्याशी स्वतःच काहीच बोलणार नाही. ही वोंट टॉक टू यू अबाउट हिमसेल्फ, और तो स्वतःहून काही तुमच्याशी बोलणार नाही. ही वोंट से एनिथिंग बाय हिमसेल्फ, बट ही विल से ओनली दोज वर्ड्स विच आर गिव्हन टू हिम. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्याशी काय बोलणार आहे, फक्त तेच शब्द तुमच्याशी बोलणार आहे जे त्याला दिले जातील. कोण देते ते शब्द? या मंडळीचा मस्तक प्रभू येशू पवित्र आत्म्याला जे सांगतो ते पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो. सो हु इज टॉकिंग टू अस? डिरेक्टली इट इज लॉर्ड जीसस क्राइस्ट टॉकिंग टू अस थ्रू द होली स्पिरिट. ज्या वेळेला प्रभू प्रत्यक्षात या भूमीवर होता, या जगामध्ये होता, तो काय म्हणतो त्याच्या शिष्यांना, मी स्वतःच काही बोलत नाही, तर मी पित्याकडनं जे शिकतो, पित्याकडनं जे ऐकतो तेच मी तुम्हाला सांगतो. And now all that wisdom that he has got from the Father, he wants to share with you and me. त्यांनी 3.5 वर्ष ते केलं, त्यानंतर पण तो त्याच्यानंतर कसं करत आहे, तर पवित्र आत्म्याद्वारे करत आहे, त्याच्या वचनाद्वारे तो करत आहे. अँड लास्टली, आय डोंट नो इफ यू आर कीपिंग अ काउंट, बट वी हॅव ऑलरेडी क्रॉस्ड मोर दॅन 8 to 9 पॉइंट्स की देव आपल्याशी कसा बोलतो. आणि हे जे शेवटचा पॉइंट जो आहे ना, तर देव कसा बोलतो माहिती का, समटाइम्स इट इज जस्ट अ विस्पर. कधी कधी तो फक्त आपल्या कानामध्ये त्याची एक बारीक वाणी जी आहे ना ती पडते. आपल्याला जर वाचायचं असेल हे वचन आपण वाचूया, तर यशायाचं पुस्तक आपण उघडूया. लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ आयझया चॅप्टर 30. यशया ह्याचा 30वा अध्याय, आणि मी तुम्हासाठी 21वा वचन वाचत आहे. आयझया चॅप्टर 30 अँड वर्स 21. त्यामध्ये असं म्हटलंय, आणि जेव्हा तुम्ही उजवीकडे फिराल आणि जेव्हा तुम्ही डावीकडे फिराल, तेव्हा तुझे कान तुझ्या मागे वाणी ऐकतील. तुझे कान तुझ्या मागे वाणी ऐकतील. ती म्हणेल की हाच माझा मार्ग आहे, यात तुम्ही चाला. The Lord is saying that through Isaiah ki when you will walk and when you will take right, when you will take left, don't worry, because the Lord will speak to you in your ears. तुमच्या कानात बोलेल. कानात आपण कसं बोलतो? We whisper, isn't it? It's a very small voice. It's a gentle voice. कानात कोणी येऊन ओरडत नाही किंवा मोठ्या पॉवरफुल व्हॉइस मध्ये बोलत नाही. इट इज अ व्हेरी जेंटल व्हॉइस, अ व्हेरी एलिगंट कमांड की तू ह्या रस्त्याने चाल, तू ही वाट चाल. बरोबर आहे. आणि ह्याचा ऍक्च्युली प्रत्यक्षात अनुभव कोणाला मिळाला होता तर माहिती का, एलीला मिळाला होता. एलिया, देवाचा एक खूप मोठा सेवक. पहिले राजे याच्या 19व्या अध्यायामध्ये असं म्हणतात दॅट एलिया जो होता तो ज्यावेळेला पर्वतावर होता ना, तर ही लिसन टू द व्हॉइस ऑफ द लॉर्ड. आणि कसं लिहिलं माहितीये का, अ स्टील स्मॉल व्हॉइस. पहिले राजे आणि 19व्या अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे. तुम्ही हे नंतर वाचून घ्या की एलियाशी देव कसा बोलला. In fact, when you read that particular verse, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की he spoke in a small voice, in a still small voice. प्रभू त्याच्याशी तसा बोलला. आणि त्याचं एक ट्रान्सलेशन असं म्हणतं की इट वॉज अ जेंटल विस्पर. एकदम बारीक आवाज कोणीतरी त्याला सांगितलं होतं. सी, सो द होल पॉइंट दॅट वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड हिअर, जे आपण एवढे सगळे पॉइंट्स पाहिले की देव आपल्याशी कसं बोलतो. Almost we have covered almost, I think, near about 10 to 12 points की देव आपल्याशी कसं बोलत आहे. देव प्रत्यक्षात त्याच्या एवढ्या गर्जनासारखा त्याचा आवाज जो आहे त्याच्याशी बोलतो आपल्याला. तो त्याच्या देवदूतांशी तो बोलतो. त्याचनंतर तो त्याच्या वाणी त्याची दृष्टांत आपल्याला देतो. चिन्ह चमत्कारांद्वारे तो बोलतो. त्याच्या क्रिएशनद्वारे तो बोलतो. त्याच्या पवित्र वचनांद्वारे तो बोलतो. त्याच्या जिवंत वचनाद्वारे बोलतो, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याचबरोबर पवित्र आत्म्याद्वारे आपल्याशी तो बोलतो. आणि याच प्रकारे तो अजून एक जे आपल्याशी बोलतो तर कसं आहे, तर तो त्याची वाणी आपल्या कानात अक्षरशः हळू आवाजामध्ये तो आपल्याशी बोलतो.
द होल बिग क्वेश्चन इज, जे आपल्याला मगाशी पडला होता, की देव खरंच आज आपल्याशी बोलत आहे का? द पॉइंट इज दॅट गॉड स्पीक्स. गॉड डज स्पीक. देव आज देखील काय करत आहे? तो बोलत आहे. देन व्हॉट इज द क्वेश्चन? द क्वेश्चन इज दॅट आर वी लिसनिंग? आपण त्याची वाणी ऐकत आहोत का? आपण त्या चॅनलला ट्यून इन करून ठेवलं आहे का, ज्या वेळेला त्याची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच झालेली आहे आणि आपल्याला त्याची वाणी ऐकायला आता मिळत आहे? आय डोंट थिंक सो. मेनी टाइम्स वी डोंट डू दिस. बरेच वेळेला आपल्याला ना आपलं चॅनल डिस्कनेक्ट होऊन जातं. बरेच वेळेला आपण पाहिजे तेव्हा ऑन करतो, पाहिजे तेव्हा बंद करतो. बरेच वेळेला आपण काय करतो, दुसरं चॅनल लावून ठेवून टाकतो. बरोबर आहे? वाय एम आय सेइंग दिस? कारण इयोबामध्ये एक फार सुंदर वचन आहे जे आपल्याला वाचलं पाहिजे आज. आज आपण इयोबाचं पुस्तक उघडूया. लेट अस ओपन द बुक ऑफ जोब. अँड देर इज वन वर्स दॅट आय विश ऑल ऑफ अस टू रीड. इयोबाचं पुस्तक आणि त्याच्यामधलं आपण 33वा वचन अध्याय उघडूया. इयोब 33. अँड इन दॅट देर इज वन वर्स नियर अबाउट 14. इयोब 33वा अध्याय आणि 14वा वचन मी वाचत आहे. तर त्याच्यामध्ये असं लिहिलंय, कारण देव एकदा गोष्ट बोलतो, होय दोनदाही बोलतो, तरी मनुष्य लक्ष देत नाही. काय म्हणले? परत वाचूया. लेट अस बी ऑनेस्ट टू रीड दिस अगेन. कारण देव एकदा गोष्ट बोलतो, होय दोनदाही बोलतो, तरी मनुष्य लक्ष देत नाही. इफ यू वॉन्ट यू कॅन अंडरलाईन दिस वर्स. मनुष्य लक्ष देत नाही. मनुष्य खडून आपलंच नाव तिकडे लिहायला पाहिजे की मी तिथं हे लक्ष देत नाही. हे की नाही? गॉड इज सेइंग दॅट आय स्पीक टू यू नॉट वन्स बट ट्वाइस. एक अद्भुत गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली ना, तर तुम्ही जर नीट पाहिलं तर देव ज्या ज्या वेळेला त्याच्या दासांशी बोलतो ना, तर तो अक्षरशः दोनदा बोलवतो. माहितीये का? त्यांना आवाज आणि हाक मारताना तो दोनदा बोलतो. शमूएला, शमूएला, शाऊल, शाऊल. है ना? यू सी दिस की तो ज्या ज्या वेळेला लोकांशी बोलतो, ज्या ज्या वेळेला त्याच्या सेवकांना तो हाक मारतो, तर तो कसा हाक मारतो? दोनदा हाक मारतो. आणि अक्षरशः आज आपण त्याच्या वचनात हे पाहिलंय. सत्य आहे की तो कसा बोलतो? एकदा गोष्ट बोलतो, नंतर दोनदा बोलतो, तरी मनुष्य लक्ष देत नाही. सो द पॉइंट इज दॅट गॉड इज स्पीकिंग टू अस बट वी डू नॉट लिसन. किंवा आपण काय करतो? आपण त्याच्या चॅनलवर ट्यून इन करत नाही. मग आपण पाहूया की येशू काय म्हणतो. येशू म्हणतो की मी दरवाजाच्या बाहेर उभं राहून दरवाजा ठोकत आहे. जो कोणी दरवाजा उघडेल तर मी आत येऊन त्याच्याबरोबर भोजन करेल. आय विल कम इन अँड ईट डिनर विथ हिम और ईट विथ हिम. रेव्हलेशन. हे की नाही? आणि जर विचार करण्यासारखं असं आहे तर गॉड इज नॉट टॉकिंग टू अनबिलिव्हर्स. ऍक्च्युली गॉड इज टॉकिंग टू ख्रिश्चन्स. हे आय एम नॉकिंग एट युअर डोर, ओपन युअर डोर. कारण हे लोक तर ओळखत पण नाही. आय एक्सपेक्ट यू टू ओपन द डोर. मी तुझ्याकडनं अपेक्षा करतो की तू तरी दरवाजा उघडशील. बाकीचे लोक तर मला म्हणतात आम्ही तुम्हाला ओळखत नाही. कोण हा देव? कोण प्रभू येशू ख्रिस्त? ही इज एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम अस. तो म्हणतो की अरे यू ओपन द डोर, आय वॉन्ट टू कम इन. आणि तुम्ही बघा, वेन एव्हर यू गो आउट टू डिनर विथ समबडी, व्हॉट हॅपन्स? काय होतं ज्या वेळेला आपण एकमेकांबरोबर भोजन करत असतो किंवा वी आर हॅव्हिंग डिनर टुगेदर, व्हॉट डू वी डू? वी आर कॉन्व्हर्सेटिंग. आपण एकमेकांची काय करत असतो? संवाद घालत असतो. आपण एकमेकांना गोष्ट सांगत असतो. आपल्या दिवसाच्या किंवा आपल्या जीवनातल्या काही नुकतंच घडलेल्या गोष्टी आपण एकमेकांना सांगत असतो. किंवा काहीच नाही तर आपण एकमेकांना असं म्हणतो, बरं काय चाललं रे तुझं, तू सांग. वी शेअर, वी कॉन्व्हर्सेट. हे की नाही? देर इज शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, देर इज शेअरिंग ऑफ डायलॉग, स्टोरीज, एक्सपिरियन्सेस. असं झालं, तसं झालं. आणि येशू काय म्हणतो माहितीये का? येशू म्हणतो मी देखील दार ठोकत आहे, मला आत यायचं आहे. जो कोणी दार उघडेल त्याच्याशी मी आत येऊन त्याच्याबरोबर मी काय करणार आहे? आय विल ईट विथ हिम अँड आय विल स्पीक टू हिम. आय वॉन्ट टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ हिम. काल आपण पाहिलं, आठवतं प्रेषितांच्या कृत्याच्या 12व्या अध्यायामध्ये रुदा जी होती, ती मुलगी, ती काय करती? ती जाती पळत पळत आणि तिला कळतं की कोणतरी दार ठोकत आहे. तर ती जाती आणि बघती आणि तिला काय म्हणलेलं आहे? तिला समजतं की पेत्र बाहेर आहे, पेत्र उभा आहे. ती ओळखती पेत्राचा आवाज आणि ती दार उघडायच्या ऐवजी ती आत पळून जाते आणि सगळ्यांना सांगते पेत्र आलाय. बरोबर आहे? द पॉइंट इज दॅट शी रेकग्नाइज्ड हुम? शी रेकग्नाइज्ड पीटर. तिला पेत्राचा आवाज तिला कळाला होता दार ठोकत असताना. आता प्रश्न असा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आज आपला अंतःकरणाचं दार ठोकत आहे. रोज तो ठोकतो बरं का.
आपल्याला त्याची वाणी ऐकू येते का, पहिली गोष्ट. आणि जर येत असेल तर आपण त्याला ओळखतो का की तो कोण आहे. कारण पहिली गोष्ट तर वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण तर लक्षच देत नाही. इयोबाच्या पत्रात काय लिहिलं होतं की देव गोष्ट एकदा बोलतो, दोनदाही बोलतो. होय, दोनदाही. परंतु मनुष्य लक्ष देत नाही. इंग्लिशमध्ये तर फार छान लिहिलंय. वन ट्रान्सलेशन इट सेज येट नो वन नोटिसेस. नो वन नोटिस म्हणजे माहितीये काय, आपल्याला आपलं दार वाजतंय हे पण कळत नाही. ओळखण्याची तर गोष्टच बाजूला राहिली. तिकडे जाऊन बघण्याचीच गोष्ट बाजूला राहिली. एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये सकाळची वेळ आहे, प्रार्थना चालू असताना देखील रुदा काय करते, जाती आणि तिला ती वाणी ऐकते की दार वाजलाय, कोणीतरी आलंय दरवाजात. God is knocking on your door every minute, every single second until you open it, हे की नाही. प्रश्न हा आहे की आपण त्याच्या त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून झालेलो आहोत की नाही, का आपण आपला चॅनल बंद करून ठेवून टाकलेला आहे, का आपण आपल्याला पाहिजे तसं ऑन करतो फक्त सम डेज इन द वीक टू शो दॅट वी आर रायचस. दिस इज द बिग क्वेश्चन जे आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे. आज तुम्ही बघा, आज जगामध्ये किती अनेक लोक बोलत असतील. आज तुमचं टीव्ही बंद आहे पण अक्षरशः न्यूजमध्ये हजारो चॅनल्स चालू आहेत, त्याचबरोबर रेडिओ चालू आहे, लोक एकमेकांशी सोशल मीडियावर बोलत असतील, सगळ्या गोष्टी चालू आहेत, फोन कॉल्स चालू आहेत आजूबाजूला. पण आज आपल्याला ते ऐकू का येत नाही, कारण आपण त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलं नाहीये. जर आपण टीव्ही चालू केला तर आपल्याला ऐकू येईल. जर आपण सोशल मीडिया उघडलं तर आपल्याला कळेल काय चाललंय. If you open your phone, you can see many messages coming in. This is what happens when you tune into that particular frequency. And you listen, you hear, you conversate. पण देवासाठी आपण ते दार कधी उघडणार, आपण ते त्याला फ्रिक्वेन्सी कधी त्याची ओळखून घेणार आहे. का देव असं पुढे जाऊन म्हणतो, प्रगटीकरणामध्ये म्हणतो की मी दार ठोकत आहे, हे तो आपल्याला या 4 शुभवर्तमानामध्ये का सांगून गेला नाही. कारण तो म्हणतो की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. He expects from you and me that we will listen to him. And maybe we did not. Maybe we do not. आणि म्हणून तो म्हणतो की बाबा मी आता बाहेर दार ठोकत आहे, कोणीतरी उघडा. He wants to speak to you personally. He wants to direct you specifically in your life. आणि हा प्रश्न पडलेला आपल्याला की कसं 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 देव बोलतो, खरंच देव बोलतो का, कसं ऐकायची देवाची वाणी, कसं समजून घ्यायचं देवाची वाणी आहे, देव कोणाशी बोलतो, कधी आपण त्याची वाणी ऐकू शकतो. तर आज आपण जे शमूएलाचं जे आता आज अध्याय वाचलेला आहे, त्या अध्यायामधनं आपल्याला काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जे ऍक्च्युली शिकण्यासारखे आहेत. हाऊ टू अंडरस्टँड दॅट वेन डज गॉड स्पीक, हाऊ डज ही स्पीक अँड हू डज ही स्पीक टू. कोणाशी तो बोलतो. कारण जर तुम्हाला देखील आज आपण त्याचे मेंढरे बोलावले गेलेलो आहोत, ठरले गेलेलो आहोत, जर आपल्याला त्याची वाणी ऐकायची असेल तर आपल्याला समजायला पाहिजे की तो कसा आहे, तो कोणाशी बोलतो, कधी बोलतो, कशा प्रकारे बोलतो. वी नीड टू अंडरस्टँड दिस, हाऊ द लॉर्ड वर्क्स. वाचूया आपण या पर्टिक्युलर वचनामध्ये की पहिला पॉइंट असा आहे की देव कोणाशी बोलतो. हू डज द लॉर्ड स्पीक टू. दिस इज वन फर्स्ट पॉइंट दॅट वी नीड टू अड्रेस. हू डज द लॉर्ड स्पीक टू. इथं नीट विचार करा, या पर्टिक्युलर स्टोरीमध्ये 2 लोक आहेत, एक एली आहे आणि एक कोण आहे तर शमूएल बाळ आहे. आता विचार करण्यासारखं आहे ना, एली कसा होता. एली एकदम धार्मिक, पाळक, महायाजक, त्यावेळेसचा मोस्ट दिग्गज व्यक्ती असं म्हणायला हरकत नाही. ही हॅड डिग्रीज ओके ऑफ अ प्रीस्ट. त्याचबरोबर तो कसा होता, तो फार प्रसिद्ध होता, त्याच्याकडे खूप अनुभव होतं, त्याच्याकडे फार ज्ञान होतं, त्याला नियमशास्त्र पाठ असणार आहे. पण त्याच्याबद्दल काय म्हणलेलं आहे या वचनांमध्ये की तो कसा झाला होता, तो वृद्ध झाला होता. ही हॅड बिकम ओल्ड अँड ओव्हरवेट. त्याचं वजन वाढलं होतं, तो आता वृद्ध झालेला आहे, त्याची डोळ्याची जी शक्ती आहे ना ती देखील कमी झालेली होती. ही हॅड बिकम एन ओल्ड मॅन. And the point to you and me is that who did the Lord speak to? The Lord spoke to Samuel. बरोबर आहे. कुणाशी तो बोलतो, तर तो वाचूया पहिलं वचन मध्ये काय म्हणलंय. आणि शमूएल मूल, द चाइल्ड. देयर इज अ कॉन्ट्रास्ट हिअर. देयर इज अ चाइल्ड अँड देयर इज अन ओल्ड मॅन. एक लहान मुलगा आहे, एक मूल आहे, आणि एक कोण आहे, तरुण पण नाही म्हणलंय, माहिती का, हा मूल आहे. इनफॅक्ट काही लोक म्हणतात की हा 10 वर्षाच्या आत होता. ही वॉज अ चाइल्ड अँड दिस गाय इज ओल्ड मॅन अबाउट टू डाय. आणि देव कोणाला निवडतो तर एका चाइल्डला, फॉर अ स्मॉल बॉय. तो कोणाला निवडतो,
आणि कोणाला नाही निवडत, तर तो अशा व्यक्तीला नाही निवडत आहे जो वृद्ध झालेला आहे, जो स्वतःला तो आता तो स्वतःच्या डोक्यामध्ये तो स्वतःला आता काय समजतो. नाउ आय एम नॉट स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट एली, बट आय एम जनरली स्पीकिंग. वी लाईक टू बिकम ओल्ड, वी लाईक टू बिकम मॅच्युअर, आहे की नाही. लहान मुलाला जर सांगितलं ना, चल बाहेर जायचं आणि त्याला म्हणलं तू हे काय मोठ्या माणसासारखी पॅन्ट घातली, जा काहीतरी छोट्या मुलासारखं शॉर्ट्स घालून ये, किंवा ते मग एव्हरी चाइल्ड वॉन्ट्स टू बी ओल्डर, हे की नाही. त्याला असं वाटतं की मी मोठा, मला मोठा समजा तुम्ही, लहान नका म्हणू मला. आता देर इज अ मेंटॅलिटी फॉर ह्युमन बिंग्स की आपल्याला मोठं होणं आवडतं, तसं ओळखलं जाणं आपल्याला आवडतं. वी लाईक टू बी इन दॅट पर्टिक्युलर कॅटेगरी. आणि विशेष म्हणजे देव कोणाशी बोलतो, अशा लोकांशी नाही ज्याच्याकडे एवढे सगळे क्रेडेन्शियल्स आहेत, एवढं एक्सपिरियन्स आहे, एवढं पूर्ण शास्त्र पाठ केलं असेल, पण आणि स्वतःच्या मनामध्येच एवढं नॉलेज क्रिएट करून ठेवलेलं आहे की नाव ही थिंक्स दॅट एव्हरीथिंग आय नो. गॉड इज युझिंग अ चाइल्ड. पहिल्या वचनामध्ये असं लिहिलंय की तो मूल होता, आहे की नाही. ही वॉज ओनली अ चाइल्ड वेन द लॉर्ड स्टार्टेड टू स्पीक टू सॅम्युएल. आणि देवाने आपल्याला हेच सांगितलं की तो कोणाशी बोलतो, तर जे लोक बालकासारखे आहेत, जे मुलांसारखे आहेत, जे वृद्ध झालेले आहेत आणि स्वतःला त्यांचं आपलं मन आणि स्वतःच्या मनातल्या विचारांवर अवलंबून आहेत, तसेच जगतात, स्वतःच खरं असं मानतात, त्यांच्याशी तू नाही बोलत. देवाने काय म्हणलं होतं की स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण ठरेल, तर स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात श्रेष्ठ ठरेल, तर त्यांनी एका लहान मुलाला आणलं होतं बोलून, ये. And then he says that unless you become childlike, you cannot even enter the kingdom. So who can become great? It's actually the children. What does it mean? We don't have to become childish. आपल्याला बालका सारखं व्हायचंय. बालक प्रत्यक्षात असं बालक नाही व्हायचंय की नाही, तसं नाही वागायचंय. Because there is something unique about children. The way they imagine, the way they have, है ना, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जसं ते भरोसा ठेवतात, जसं त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते, ते स्वतःला कधीच काय मानत नाही. दे एक्सेप्ट करेक्शन. त्यांना माहित आहे की आपण अजून लहान आहोत. आपल्याला आई वडील ज्या वेळेला ओरडतात, ठीक आहे, वाईट वाटतं जे असेल, बट इट्स फॉर माय गुड. दे अंडरस्टँड दिस. बट वेन यू बिकम ओल्ड, यू थिंक नो नो नो, आय नो एव्हरीथिंग. त्याचबरोबर आपण कधी कधी पेसिमिस्टिक पण बनतो. यु नो व्हॉट पेसिमिस्टिक मीन्स, की असं वाटतं की हे काय बरोबर होतच नाही, सगळं काय, सगळं वाईटच चाललंय, सगळं उद्ध्वस्तच होतंय, सगळं काय नाही काय, इट्स गोइंग आउट ऑफ कंट्रोल. वी बिकम अ नो इट ऑल. सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण देव कोणाला निवडतो? एका मुलाला, एका लहान मुलाला. चाइल्ड लाईक पर्सनॅलिटी. गॉड एक्सपेक्ट्स यू अँड मी टू हॅव अ चाइल्ड लाईक पर्सनॅलिटी, नॉट द वन लाईक अ प्रीस्ट एक्सपिरियन्स्ड. आता इथं एली बद्दल काही हे नाहीये, प्रॉब्लेम्स नाही, बट आय एम जस्ट ट्राइंग टू कम्पेअर हिअर दॅट हू इज ही चुझिंग. बरोबर आहे. तो एका लहान मुलाला तो निवडतो. आणि आपण जर पाहिलं तर त्याची शमूएलाची स्टोरी इतकी सुंदर होती, कारण काही अध्यायांपूर्वी आपण पाहतो की शमूएल बाळ जो होता, तो लहान असताना, किंवा त्याची आई जी आहे हन्ना, तिला मूल होत नसतं. ती देवाकडे येते त्रासलेली, अक्षरशः कळकळीने ती प्रार्थना करते की देवा, तू मला जर एक मुलाने आशीर्वादित केलंस, तर मी काय करेल, ते मूल तुझ्या सेवेसाठी मी देऊन टाकेल. या मंदिरामध्ये तो आयुष्यभर तो सेवा करेल, पण तू मला आशीर्वाद, जस्ट ब्लेस मी विथ अ चाइल्ड. आणि आपण पाहतो की हन्ना काय होती, ती शी बिकम्स प्रेग्नेंट मिरॅक्युलसली, बिकॉज शी प्रेड अँड द लॉर्ड ग्रांटेड हर विश. आणि त्यानंतर हन्नानी शमूएल बाळाला जन्म दिला आणि त्याला आणलं एका या देवाच्या मंदिरामध्ये, एलीकडे, आणि तिथं तो वाढत आहे. तुम्ही पहा, मनुष्य काय करतो, मनुष्य जो आहे ना, मोठा माणूस, एक वृद्ध माणूस, तो काय करतो, स्वतःसाठी एक मोठे भिंत उभारतो. ही स्टार्ट्स बिल्डिंग वॉल्स. आय अंडरस्टँड, आय नो, आय स्टार्ट बिल्डिंग बॅरियर्स, आय हॅव अ लिमिटेशन. या गोष्टी मला समजत नाही आणि समजून घ्यायचे पण नाहीयेत, अशी आपली विचारसरणी कधी कधी होऊन जाते. बट अ चाइल्ड इज ऑलवेज ओपन टू लर्न. त्याला कधी सांगितलं नाही नाही हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, किंवा तो तो एखादी वेळेस विचारेल, अरे पण तू काल असं म्हणला होता, मग तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही, ह्या गोष्टींमध्ये असं करू शकतो, पण इथं असं नाही. ही इज ऑलवेज ओपन टू लर्न. बट व्हॉट डू ओल्ड मेन डू? वृद्ध व्यक्ती काय करतो, तर तो स्वतःच्या मनात इतके वेगवेगळ्या प्रकारचे भिंती आणि बॅरियर्स बांधतो की स्वतःला तो बाहेर आणत देखील नाही, पण देवाची वाणी देखील आत येण्यासाठी जागा सोडत नाही. चिल्ड्रन लुक ॲट वॉल्स इन अ व्हेरी डिफरंट वे, हे की नाही. आणि म्हणून देव काय म्हणतो आपल्याला, की तुम्ही जोपर्यंत बालकासारखे होत नाही, तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात प्रवेश देखील मिळत नाही.
ही एक्सपेक्ट्स अस टू बिकम चाइल्ड लाईक, टू बिकम इनोसेंट, है ना, रिसेप्टिव्ह, रेडी. ते नेहमी तयार असतात बघा. तुम्ही काही करायचं असेल ना, तर चिल्ड्रन आर ऑलवेज रेडी. नॉट ओल्ड हार्टेड और हार्डेंड, स्वतःच्या मनाला कठोर करून ठेवलेलं आहे. फारो कसा होता, एकदम स्वतःच्या मनाला त्यांनी कठोर करून ठेवलं होतं आणि सर्व गोष्टीमध्ये नेगेटिव्ह बघणारे लोक, असे आपल्याला नाही बनायचंय. वी हॅव टू बिकम लाईक अ चाइल्ड. देवाची वाणी कोणी ऐकली होती? हू? फर्स्ट क्वेश्चन, हू हर्ड द व्हॉइस ऑफ गॉड? अ चाइल्ड. अ चाइल्ड लाईक सॅम्युअल. बरोबर आहे. शमूएलासारखं एक लहान मूल, तुमच्यासारखं आणि माझ्यासारखं एक लहान मूल. आय एम एक्सपेक्टिंग अस टू बी ऑलरेडी चिल्ड्रन, आहे की नाही, सो दॅट वी कॅन एनकरेज दिस टू अदर्स. दुसरी गोष्ट अशी आहे की देव कधी बोलतो? वेन डज द लॉर्ड स्पीक? तर आपण वाचूया इथं, देव शमूएलाशी बोलत असताना शमूएल काय करत होता. पहिल्या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे, आणि शमूएल मूल एलीच्या समोर यहोवाची सेवा करीत होता. सेवा करीत होता. देव कधी बोलला शमूएलाशी? जेव्हा तो सेवेत होता, जेव्हा तो सेवा करीत होता. You know, in fact, in English it is written that the boy Samuel ministered before the Lord, ministered to the Lord. Now, this is something important to understand. देवाची सेवा करणे आणि देवासाठी सेवा करणे किंवा ministering to the Lord and ministering for the Lord is completely different. देवाची सेवा आणि देवासाठी सेवा करणे हे दोन्ही फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देवासाठी सेवा करणे म्हणजे काय? मिनिस्टरिंग फॉर द लॉर्ड. देवासाठी सेवा करणे म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही एकमेकांना बोध करत असाल किंवा तुम्ही एकमेकांची सेवा करत असाल कुठल्या प्रकारे, पैशांद्वारे किंवा मदत करत असाल किंवा तुम्ही प्रचार करत असाल किंवा वचनातनं कोणाला तरी शिकवत असाल, दॅट इज युअर सर्व्हिस फॉर द लॉर्ड. वेन यू आर मिनिस्टरिंग फॉर द लॉर्ड, अँड दॅट इज गुड, ती चांगली गोष्ट आहे. बट व्हॉट इज मिनिस्टरिंग टू द लॉर्ड? देवाची सेवा करणे म्हणजे काय? इथं शमूएल काय करत होता? देवाची सेवा करत होता, देवासाठी सेवा करत होता असं नाही लिहिलेलं आहे. देवाची सेवा करणे वेगळे. देवाची सेवा करणे म्हणजे त्याची उपासना करणे. प्रेझिंग द लॉर्ड, वर्शिपिंग हिम, मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. इट मीन्स यू आर वर्टिकली कनेक्टेड. प्रेझिंग हिम, वर्शिपिंग, प्रेइंग टू हिम, लर्निंग फ्रॉम हिम, त्याच्याबरोबर बसणं. इट इज अन इंटिमेट रिलेशन. आणि त्यावेळेला त्या पर्टिक्युलर कार्याला शास्त्र म्हणतं की ते देवाची सेवा करत होते, देवासाठी सेवा करत होते असं नाही लिहिलंय. आणि विशेष गोष्ट अशी आहे माहिती आहे का, की देवाची सेवा करणे म्हणजे काय? मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. इट मीन्स दॅट एनीबडी कॅन डू दिस. कोणी पण करू शकता. इट इज युअर कॉलिंग. इफ यू कांट अंडरस्टँड व्हॉट युअर कॉलिंग इज, डू यू नो दॅट यू ऑलरेडी हॅव अ कॉलिंग? तुमच्यासाठी ऑलरेडी देवाने एक कार्य निवडून ठेवलंय की ते म्हणजे काय? देवाची सेवा करणे, त्याची उपासना करणे, त्याच्याजवळ प्रार्थना करणे. तुम्हाला एखाद्या एक वेळेस प्रचार करता येत नसेल, देवाच्या वचनातनं सांगता येत नसेल, गाणं गात येत नसेल, मे बी यू माइट नॉट बी अ वर्शिप लीडर, यू माइट नॉट इवन बी अ टीचर, किंवा तुम्हाला प्रत्यक्षात लोकांची सेवा करायला अवघड जात असेल, पण डू यू नो दिस दॅट यू कॅन वर्शिप टू हिम, यू कॅन मिनिस्टर टू हिम बाय वर्शिपिंग हिम. आपण देवाची सेवा करू शकतो. कसं? तर त्याची उपासना करू. शमूएल एक्झॅक्टली हेच करत होता. शमूएल मूल जो होता ना, तो एक्झॅक्टली हेच करत होता. तो काय करत होता? तो देवाची सेवा करत होता असं म्हटलंय. आता इफ यू नोटिस, इफ यू रिमेंबर दिस, विच आय एक्सपेक्ट यू टू रिमेंबर, प्रेषित 13वा अध्याय, ज्या वेळेला आपण बर्नबास आणि शाऊलाची स्टोरी पाहिली होती, आठवतं? प्रेषित 13वा अध्याय, काही आठवड्यांपूर्वी वी हॅड सीन दिस, हाऊ पॉल अँड बर्नबास हॅड गॉन टू दिस डिफरंट प्लेस. बरयेशू नावाचा एक जादूगर होता. आठवतो त्या वचनांची सुरुवात मध्ये काय लिहिलेलं आहे की तिकडं ते काय करत होते? प्रेषित 13वा अध्यायाच्या पहिल्या वचनांमध्ये काय लिहिलंय? सगळे शिष्य जे होते ते 5 जण, ते काय करत होते? ते देवाची सेवा करत होते. इट वॉज इन इंग्लिश, इट इज स्टिल रिटन, दे वर मिनिस्टरिंग टू द लॉर्ड, नॉट फॉर द लॉर्ड. देवासाठी सेवा करत होते असं नाही लिहिलंय. देवाची सेवा ते करत होते. आणि इनफॅक्ट ते काय करत होते तिकडं? तर असं म्हटलंय, ते उपवास करत होते, ते प्रार्थना करत होते, ते देवाची उपकार स्तुती करत होते. दे वर वर्शिपिंग द लॉर्ड. सो व्हॉट इज ऍक्च्युअली मिनिस्टरिंग टू द लॉर्ड? इट मीन्स युअर वर्शिप, इट मीन्स युअर फास्टिंग, इट मीन्स युअर प्रेयर, इट मीन्स युअर प्रेज अँड वर्शिप, इट मीन्स यू सिंगिंग सॉंग्स टू द लॉर्ड. दॅट इज युअर मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. देवाची सेवा करणे, याचा अर्थ तो आहे. इट इज वर्टिकल. दॅट मिनिस्ट्री जी आहे ना, इट इज वर्टिकल मिनिस्ट्री, बिंग कनेक्टेड टू हिम पर्सनली. आणि फॉर द लॉर्ड, जी देवासाठी सेवा करण्याची जी मिनिस्ट्री जी आहे ना, दॅट इज अ हॉरिझॉन्टल मिनिस्ट्री, वेर यू गो डाऊन देअर
and you worship him and you explain it to others. बरोबर आहे. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला लोक, ज्या वेळेला देवाचे सेवक या शास्त्रामध्ये आपण पाहतो, जेव्हा ते देवाची सेवा करत होते ना, त्यानंतर त्यांना पवित्र आत्म्याने मार्गदर्शन दिलं. त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर जा. त्यानंतर त्यांना म्हटलं की पौल आणि बर्नबासला तुम्ही माझ्यासाठी वेगळं करा. आहे की नाही? त्याच्या असं लिहिलंय की ते लोक देवाची सेवा करत असताना पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं की माझ्यासाठी बर्नबास आणि पौल यांना वेगळं असं करा. सो व्हेन डज द लॉर्ड स्पीक? व्हेन यू आर मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. देवाची सेवा करत असताना आपल्याशी देव बोलत आहे. इथं शमूएला बरोबर पण तेच झालंय. पण माहिती आहे का, द बिगेस्ट प्रॉब्लेम टुडे दॅट वी हॅव इज लोकांना देवासाठी सेवा करायला असं वाटतं. वी थिंक दॅट गॉड नीड्स अस. गॉड डज नॉट नीड यू. ही इज एबल टू डू व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स बाय हिमसेल्फ. देव स्वतः काय पाहिजे ते स्वतःही करू शकतो. त्याला आपली गरज नाहीये. बरोबर आहे. आपण देवाची सेवा कशी करतो? तर त्याच्या आज्ञा पालन करून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानंतर आपण ती सेवा करतो. स्वतःच उभं राहणं आणि मग सांगणं मी ही सेवा करणार, दिस इज नॉट द वे इट वर्क्स. म्हणून बरेच लोकांना आज काय करायचे, दे वॉन्ट टू मिनिस्टर फॉर द लॉर्ड. बट द बेस्ट कॉलिंग दॅट ऑल ऑफ अस हॅव, जे सर्वांसाठी एक उत्तम जे देवानी कार्य ठेवले ते काय, तर टू मिनिस्टर टू द लॉर्ड. देवाची सेवा करणे. आणि ज्या वेळेला आपण देवाची सेवा करत राहू त्यावेळेला देव आपल्याला ते कार्य देईल ना, ज्यामध्ये आपल्याला देवासाठी कार्य करायला मिळेल, संधी मिळेल. वी आर नॉट डुईंग दिस फर्स्ट बिट अँड वी वॉन्ट टू डू दिस सेकंड बिग जॉब. सी व्हॉट सॅम्युअल इज डुईंग. ही इज मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. आणि कोणी हे नोटीस केलं की 7व्या वचनात असं म्हटलेलं आहे की शमूएल तर देवाला ओळखत देखील नव्हता. इट इज अमेझिंग टू सी दिस की शमूएल तर देवाला ओळखत पण नाही. माहिती का या वचनांमध्ये, या अध्यायामध्ये. रीड दिस वर्स 7. काय लिहिलंय इथं बघा. 7व्या वचनामध्ये असं लिहिलंय की शमूएलाने तर अजून यहोवाला ओळखले नव्हते आणि यहोवाचे वचन अजून त्याला प्रगट झाले नव्हते. इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं माहिती का? इट सेज नाव सॅम्युअल डिड नॉट येट नो द लॉर्ड. ही डिड नॉट नो हू ही वॉज. त्याला अजून माहितच नव्हतं की तो कोण आहे. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इट मीन्स. त्याचं देवाबरोबर प्रत्यक्षात नातं नव्हतं, देवाबरोबर रिलेशन नव्हता. तो स्वतः प्रत्यक्षात देवाची वाणी ऐकत नव्हता, वचन त्याला समजत नव्हतं, प्रगट झालं नव्हतं, पण तो तरी देखील देवाची सेवा करतोय. पहिल्या वचनात असं लिहिलंय. का? वाय इज ही डुईंग दिस? बिकॉज ॲज अ लिटल चाइल्ड, एक लहान मुलगा असताना त्याला समजलं होतं की तो देव आहे, मी नाही. तो या उपकार स्थितीसाठी योग्य आहे, मी नाही. भले मी त्याच्याकडनं वाणी ऐकू किंवा नाही ऐकू, तरी देखील मला माझ्यासाठी ते इश्यू नाहीच आहे. तो देव आहे. इट इज हू ही इज. गॉड इज गॉड अँड ही इज वर्दी ऑफ ऑल हिज प्रेज. दावीद काय करायचा? तो त्याची वीणा घेऊन काय करायचा? तो झाडाखाली बसून देवाची उपकार स्तुती करायचा. लुक ॲट द साम्स व्हॉट ही इज रायटिंग. लुक ॲट दिस, लुक ॲट दॅट, लुक ॲट द क्रिएशन. ही इज प्रेझिंग लॉर्ड, ही इज वर्शिपिंग हिम. जरी देव अजून त्याच्याशी प्रत्यक्षात बोलला नव्हता तरी ते मिनिस्टरिंग टू द लॉर्ड देवर है ना. ते देवाची सेवा करत होते. कर्नेलियस, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जर तुम्ही 11व्या अध्यायामध्ये पाहिलं, कर्नेलियस कोण होता? कर्नेलियस एक यहुदी नव्हता. कर्नेलियस एक विश्वासणारा नव्हता. कर्नेलियसच्या घरी ऍक्च्युली पेत्र नंतर जातो तारणाची सुवार्ता घेऊन. पण त्याच्याबद्दल काय म्हणलंय माहितीये का? तो भक्तिवान मनुष्य होता. त्याच्याबद्दल यहुदी समाजामध्ये पण त्याची ओळख अशी होती की तो ही वॉज अ डिवोट मॅन, अ गॉड फिअरिंग मॅन. कर्नेलियस काय करतो? त्याला माहित होतं की मला माहित नाही, आय डोंट रिअली नो हिम, मी अजून त्याच्याकडनं व्यवस्थित वचन ऐकले नाहीयेत, मी त्याला ओळखत नाही, बट आय विल मिनिस्टर टू हिम, आय विल वर्शिप हिम. त्याच्याबद्दल साक्ष आहे. असं म्हटलेलं आहे की तो कसा होता? तो देवाला भिणारा व्यक्ती होता. सॅम्युअल डिड नॉट नो द लॉर्ड. 7व्या वचनात सरळ स्पष्ट लिहिलंय की तो देवाला ओळखत देखील नव्हता. पण त्याला कळालं होतं की हे माझ्याबद्दल तर नाहीच आहे, हे त्याच्याबद्दल आहे, कारण तो योग्य आहे या अबाउट ऑल दिस प्रेज. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे, ज्या वेळेला आपण चर्चला जातो किंवा ज्या वेळेला आपण स्वतः प्रार्थना करत असतो, काय होत नाहीये, काय बदल घडत नाहीये, काय समजत नाहीये. सी, इट इज नॉट अबाउट यू अँड मी गेटिंग समथिंग. हे आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आपण देवाकडे येत नाही. तर आपण कशासाठी जातो? आपण त्याच्याकडे त्याच्यासाठी जातो कारण तो योग्य आहे ते उपकार स्तुतीची, त्या प्रेज अँड वर्शिपचं. ही इज वर्दी ऑफ दॅट प्रेज. God, you are worthy. You are God, I am not.
शमूएल म्हणतो की मी मी तुला ओळखत नाही, मी तुझी वाणी ऐकली नाही, तुझे वचन अजून मला समजत नाही, प्रगट झाले नाही, तरी देखील मी तुझी सेवा करेल. आणि आज आपण न ओळखून देखील त्याच्यासाठी सेवा करायला बाहेर पडतो. किती विरोधाभास आहे ना. ओके, फर्स्ट पॉइंट की देव कोणाशी बोलतो? हु डज ही स्पीक टू? चाइल्ड लाईक पर्सनॅलिटी. आणि देव कधी बोलतो? जेव्हा त्याची सेवा करत असेल, नॉट त्याच्यासाठी. मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. नाव थर्ड पॉइंट इज की देव कधी कुठं बोलतो? तो कुठं बोलत आहे तो शमूएलाशी? वेअर इज द लॉर्ड स्पीकिंग टू सॅम्युएल? वेअर डज गॉड स्पीक टू यू अँड मी? असं म्हणले तो कुठं होता या ठिकाणी? तो मंडपामध्ये होता, देवाच्या पवित्र मंदिरात तो होता. ही वॉज इन द मिशकान, ही वॉज इन द टॅबरनॅकल, हे की नाही? शमूएल त्यावेळेला देवाच्या मंदिरामध्ये होता, ज्या ठिकाणी देवाचे लोक एकत्रित येत होते आणि ते उपकारस्तुती करत होते, ते प्रार्थना करत होते, ते अर्पण करत होते. त्या ठिकाणामध्ये देवाची वाणी त्यांनी ऐकली. आणि आपण जर नीट विचार केला तर तो मंदिराच्या आत होता. पाऊल काय म्हणतो? आपण हे पाहिलंय मागच्या आठवड्यामध्ये. तो काय म्हणतो? डोंट यू नो दॅट यू आर द टेम्पल ऑफ द लिव्हिंग गॉड? यू अँड आय आर ऑलरेडी द टेम्पल ऑफ द लॉर्ड. आज आपण ऑलरेडी त्या मंदिरामध्ये आहोत. त्यांनी आपल्यालाच मंदिर करून ठेवलेलं आहे. तोच आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो. यु नो हाऊ बिग ट्रबल इट वॉज टू रिअली बिल्ड दॅट टेम्पल. इतके स्पेसिफिक गोष्टी होते की आपण तर असतो ना मोशेच्या जागेत, तर आपण वैतागून गेलो असतो. पण आपण काही नसताना, जशाच्या तशा असताना त्यांनी आपल्याला मंदिर ठरवलंय, त्याचं पवित्र मंदिर. कॅन यू कम्पेअर युअर सेल्फ टू द टॅबरनॅकल? कॅन यू कम्पेअर इट? And see what God has given you, the privilege, the honor, and He Himself is residing. तो स्वतः येऊन आपल्यामध्ये वस्ती करतो. कुठं? तो त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये. द चर्च इज वेअर गॉड रिसाइड्स, हे की नाही? बरेच वेळेला असं तुम्हाला माहित नाही, आय डोंट नो इफ यू नो दिस, बट आय हॅव शेअर्ड दिस ऑफन विथ मम्मी, की बरेच वेळेला ज्या वेळेला बायबल स्टडी होत असते किंवा ज्या वेळेला प्रार्थना होत आहे किंवा चर्च आपलं एकत्रित आलं असेल, तर प्रार्थनेनंतर मी मम्मीला म्हणतो की अरे काही वचनं तर असे होते, काही गोष्टी तर अशा होत्या ज्यांचा विचार मी केला पण नव्हता, ज्या गोष्टी मी लिहिलेल्या पण नाही आहेत, ज्या गोष्टी मला देखील माहित नव्हते. दॅट इज वेन द लॉर्ड इज स्पीकिंग टू ऑल ऑफ अस. पवित्र आत्म्याद्वारे देव आपल्याशी आज देखील बोलत आहे. कुठं? तर त्याच्या पवित्र मंदिरामध्ये. शमूएल त्याच्या मंदिरामध्ये होता. बरोबर आहे? तर तो कोणाशी बोलतो? जे लहान बालकासारखे आहेत. कधी बोलतो? तर ज्या वेळेला ते, कधी बोलतो तो देव आपल्याशी? तर ज्या वेळेला आपण त्याची उपकारस्तुती किंवा ज्या वेळेला आपण त्याची सेवा करत असतो, वेन वी आर मिनिस्टरिंग टू हिम. अँड द थर्ड पॉइंट दॅट वी सॉ इज दॅट तो कुठं बोलतो? तो त्याच्या मंदिरामध्ये बोलतो. आता प्रश्न असा आहे की देव कोणाला निवडतो? वाय? द बिग क्वेश्चन इज नाउ, वाय डिड गॉड चूज सॅम्युएल? वाय विल ही चूज यू अँड मी? देव आपल्याला का निवडतो? शमूएल कसा होता माहितीये का? शमूएलचे दोन क्वालिटीज फार आपल्याला इथं पाहायला मिळतात. शमूएल रिस्पॉन्सिव्ह होता. शमूएलानी जी वाणी देवाची ऐकली तसं करायची इच्छा त्यांनी पहिलेच दर्शवली होती देवाला. शमूएला हाक मारली, तो उठला आणि तो जाऊन काय करतो? तो देवाकडे, तो एलीकडे जातो आणि म्हणतो, बोल, तुझा दास ऐकलाय, तू हाक मारलीस ना? आणि एली म्हणतो, नाही रे बाबा, तू जाऊन झोप. आणि तो त्याला परत एकदा म्हणतो, देव त्याला हाक मारतो, परत तो उठतो. सी, ही वॉज रिस्पॉन्सिव्ह. काल पण आपण पाहिलं पेत्राला देवानी काय केलेलं आहे? देवानी त्याला हाक मारली आणि त्यानंतर तो उठला लगेच. रिस्पॉन्सिव्ह, अटेंटिव्हनेस. गॉड इज कॉलिंग यू, ही इज नॉकिंग ऑन द डोर. आर वी रनिंग टू द डोर? आर वी ओपनिंग इट? आर वी वेकिंग अप फ्रॉम आवर स्लीप? इज अ बिग क्वेश्चन, हे की नाही? शमूएल त्याच्या बिछाण्यातनं उठला आणि त्यांनी त्या गोष्टींना काय केलं? नाकारलं नाही, इग्नोर नाही केलं त्यांनी. असं नाहीये की तो परत झोपी गेला नाही का ओढून, की काहीतरी स्वप्न आहे, काहीतरी भास होतोय. 3दा विचारून आलो एलीला, कोण नाही रे, जाऊ दे आता, जो कोणी असेल तो नंतर बघून घेईल, सकाळी बघू. नो, ही अंडरस्टूड. ज्या वेळेला एलीने त्याला सांगितलं की देव तुझ्याशी बोलतोय, ही अगेन अंडरस्टूड, येस, आय मस्ट बी रेडी. अँड आय बिलीव्ह की मे बी तो झोपला पण असेल, तो ऐकत असेल, तो वाट पाहत असेल की कधी देव बोलेल. त्याला कसं वाटत असेल? ट्राय टू इमॅजिन हाऊ यू मस्ट बी फिलिंग वेन यू नो दॅट द लॉर्ड इज गोइंग टू स्पीक टू यू. बरोबर आहे? शमूएल कसा होता? तो रिस्पॉन्सिव्ह होता. तो उठला. काही दिवसांपूर्वी एक मीटिंग आम्ही अटेंड करत होतो. त्यामध्ये एका देवाच्या सेवकाने फार चांगली गोष्ट सांगितली आणि वी ऑल लाफ्ड ॲट इट. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? किती अद्भुत गोष्ट आहे बघा ना. आजकाल मंडळांमध्ये पण असंच होते की देव झोपेतून उठवत आहे आणि पाळत जो आहे ना, तो लोकांना झोपवत आहे. तो काय करतोय? तो देव उठवत आहे की उठ, जागा हो, ये माझ्या सेवेसाठी, आणि पाळत जाऊन म्हणतो, जा तू झोप.
इट इज व्हेरी फनी वेन यू हर्ड दिस ऍक्च्युली ते खरंच आम्हाला इतकं असं वाटलं की इट इज ट्रू समटाइम्स टुडे. बट वी नीड टू बी रिस्पॉन्सिव्ह. आपल्याला जागं राहायचं, आपल्याला देवाची वाणी ओळखायची आहे आणि म्हणायचं आहे शमूल्यासारखं की प्रभू बोल, तुझा दास काय ऐकत आहे. दुसरी गोष्ट, तो फक्त ऐकून तसं कार्य करत नव्हता किंवा रिस्पॉन्सिव्ह नव्हता, तर ही वॉज ऑल्सो फेथफुल. माहिती, हा फार विश्वासू व्यक्ती होता, छोटा व्यक्ती शमूएल. जे वचन देवाने त्याला सांगितले की एलीच्या घराण्यावर काय परिस्थिती येणार होती, जे न्याय देव करणार होता, त्या न्यायाविषयी तो काय करतो, एलीला जसंच्या तसं सगळं सांगतो. काय म्हणले वचनांमध्ये, एली त्याला म्हणतो, तू स्पष्ट मला सांग काय काय देव बोलला तुझ्याशी, काही लपवू नकोस. तर तो पहिले सांगत नव्हता. ही वॉज ऍक्च्युली ट्राइंग टू कीप इट टू हिमसेल्फ. तो का सांगत नव्हता? कारण एखाद्या एक वेळेस त्याला वाईट वाटत असेल, त्याला वाटत असेल कसं सांगू या गोष्टी तुला, की तुझ्या घराचा नाश होणार आहे, तुझ्यावर न्याय येतोय देवाचा, एक लहान मुलगा आहे. विचार करा. पण त्यावेळेला जेव्हा एलीने त्याला सांगितलं की नाही तू मला सांग, तर त्यांनी तो देवाला विश्वासू ठरला, तो एलीसाठी पण विश्वासू ठरला. त्यांनी त्याची वाणी जी जी ऐकली तसंच एलीला सांगितलं, एलीची आज्ञा त्यांनी पाळली. तो एक विश्वासू व्यक्ती होता. ही वॉज रिअली फेथफुल इन हिज जॉब. आणि असा व्यक्ती नव्हता जो ऍक्च्युली अंतःकरणामध्ये आनंद करत असेल किंवा नाही का आतल्या आत तो खुश होत असेल, अरे आता तुझं घरानं तर गेलं, तू यू आर गोइंग टू डाय, यू आर गोइंग टू कम्प्लिटली फिनिश, आय एम गोइंग टू बिकम द नेक्स्ट प्रीस्ट नाव. असा नव्हता तो. अ चाइल्ड लाईक बिहेवियर आहे की नाही. तो इनफॅक्ट फुली कंपॅशनेट होता एलीकडे. त्याला एलीसाठी कळवळा वाटत होता की अरे मला सांगावं पण वाटत नाही की कशा प्रकारची वेळ तुझ्यावर येते, इतकं मला वाईट वाटते तुझ्यासाठी. ही वॉज फीलिंग लाईक दॅट वेन ही वॉज अ चाइल्ड. म्हणून तो पहिल्यांदा विचारतो, तो सांगत नाही आणि नंतर तो सांगतो. विश्वासू असणे, तत्पर असणे, ह्या दोन गोष्टी आपण पाहतो की ह्या त्याच्यामध्ये होत्या. म्हणून आपण पाहतो की कसं देवाने शमूएलाला निवडलं आणि शमूएलाशी तो बोलला एक लहान बाळ असताना. See, the whole point of all this, the whole point of our entire study today is just that देव आपल्याशी बोलत आहे. आणि प्रश्न हा आहे की आज आपण त्याच्या वाणीला ऐकत आहोत का, का आपण परत झोपी जात आहोत. आपण उठत आहोत का, आपण देवाला म्हणत आहोत का, प्रभू बोल, तुझा सेवक तुझा दास ऐकत आहे. डू यू नो हाऊ मेनी टाइम्स ही मस्ट बी कॉलिंग यू इन दी एंटायर डे. आज पूर्ण एका दिवसामध्ये तो तुमच्याशी कितीदा बोलायची इच्छा त्याची असेल माहितीये का. कसं वाटतं ज्या वेळेला आपल्याला 4 लोक 10 वेळा फोन करतात आणि त्यानंतर आपण त्यांचा फोन उचलत नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्याशी भेटतो तर त्यांचा मूड कसा असेल, तो म्हणाल क्या यार तूने फोन उठाया है ना, 10 टाइम्स आय एम कॉलिंग यू, यू आर नॉट आन्सरिंग माय कॉल. वाईट वाटेल की नाही. ही इज नॉकिंग ऑन द डोअर कंटिन्युअसली, ही वॉन्ट्स टू स्पीक टू यू. डू यू थिंक की तुमच्यासाठी देवानी काय कार्य ठेवलं नाहीये. देवाची सेवा फक्त काय पुढारी करतात, जे लीडर्स आहेत किंवा पास्टर्स आहेत किंवा जे बिशप्स आहेत तेच करतात. यू थिंक ही कॅनॉट यूज यू. ही यूज द चाइल्ड. एका लहान मुलाचा त्यांनी वापर केला. बिलीव्ह इन दिस दॅट गॉड वॉन्ट्स टू स्पीक टू यू. बिलीव्ह इन दिस दॅट गॉड वॉन्ट्स टू यूज यू. कारण तो काय म्हणतो, माझी मेंढरे, फक्त समोरचा मेंढरो असेल तो नाही ऐकणार, माझी मेंढरे सगळेजण काय म्हणतो तो, माझी वाणी ऐकतील. इट्स अन इम्पॉर्टंट थिंग, ही इज कॉलिंग यू. आणि जर तुम्ही हे वचन जर नीट वाचलं ना, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. यू नो व्हॉट इट सेज in English it says, my sheep listen to my voice, my sheep hear my voice. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. You know what, if you see grammatically, you know what this means. It is a present continuous tense. It is a present continuous tense. म्हणजे हे घडतच आहे, चालू आहे. हे काय म्हणतात त्याला तुम्ही, चालू वर्तमान काळ. आय थिंक, आय डोंट नो इफ आय एम राईट और रॉंग, बट आय एम गेसिंग आय एम राईट. इट इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इट इज नॉट फ्युचर टेन्स की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील किंवा माझी मेंढरे माझी वाणी ऐकत होते, असं नाही म्हटलंय. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माय शीप लिसन टू माय व्हॉइस. इट इज प्रेझेंट कंटिन्युअस, विच मीन्स that the Lord is speaking continuous. The big question is, are we listening?